नमस्कार. आपण पाहताय क्राईम वर्ल्ड अर्थात गुन्हेगार विश्व. मित्रांनो, अनैतिक संबंधातून विवाहिता जर गरोदर राहिली, तर त्या बाळाचा कायदेशीर पिता कोण याबाबत एक कोर्टाचा आज निर्णय आलेला आहे. एका विवाहित महिलेने विवाहबाह्य संबंधातून जन्म दिलेल्या मुलाच्या पितृत्वाचा वाद जानेवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढला होता. हा प्रश्न आता पुन्हा चर्चेत आला आहे. विवाहबाह्य संबंधातून मूल जन्माला आलं तरी मुलाचा कायदेशीर पिता हा तिचा नवराच असेल, या आपल्या जुन्या निर्णयाचा सर्वोच्च न्यायालयाने पुनरुच्चार केला आहे. काही महिन्यापूर्वी दिलेल्या निकालावरून सोशल मीडियावरील वातावरण अचानक तापलं होतं. कोर्टाचा निर्णय हा महिलेच्या पतीवरील अनावश्यक ओझं असल्याचं पुरुष संघटनांकडून बोललं जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय का दिला, या खटल्याचा आधार काय आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यासाठी एक जानेवारी महिन्यात प्रकरण घडलं होतं. जानेवारी 2025 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला होता. एका विवाहित महिलेने विवाहबाह्य संबंधातून जन्म दिलेल्या मुलाच्या पितृत्वाचा वाद समोर आल्याने सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढला होता. जर दोघांमधील वैवाहिक संबंध टिकून असतील, त्या बाळाचा कायदेशीर पिता हा त्या विवाहितेचा नवराच असेल, असे कोर्टाने सांगितले होते. केरळमधील एका खंडपीठाने एका खटल्यातील पितृत्व विरुद्ध कायदेशीरता या वादावर हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता. न्यायालयाने UK, US आणि मलेशियामधील कौटुंबिक कायद्याची स्थिती तपासली. तिथेही मुलांच्या कायदेशीरतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यास DNA चाचणीला परवानगी असली तरी कायदेशीररित्याच्या गृहीतकाला महत्त्व दिलं जातं. न्यायमूर्ती कांत यांनी निर्णय सुनावताना सांगितलं होतं की भारतीय पुरावा कायद्याच्या कलम 112 अंतर्गत असा एक ठाम गृहीतक आहे की पत्नीने वैवाहिक संबंधाच्या काळात जन्म दिलेल्या मुलाचा कायदेशीर पिता हा पतीच असतो. जेव्हा पती हे सिद्ध करू शकेल की गर्भधारणेच्या वेळी त्याचा पत्नीशी कुठल्याही प्रकारे संपर्क नव्हता, तेव्हाच तो मुलाच्या कायदेशीरतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकतो. केरळमधील 2007 मध्ये सुरू झालेल्या या प्रकरणात महिलेनं कबूल केलं होतं की तिला अन्य पुरुषापासून अपत्यप्राप्ती झाली होती. नंतर तिने घटस्फोट घेतला आणि मुलाला त्याच्या जैविक वडिलांचे आडनाव लावण्यासाठी कोचीन नगरपालिकेत अर्ज केला होता. मात्र नगरपालिकेने नकार देत हे फक्त न्यायालयाच्या आदेशाने करता येईल असे स्पष्ट केले होते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? कोर्टाने दिलेला हा निर्णय एखाद्या व्यक्तीवर बोझं असू शकतं. कोर्टाच्या या निर्णयावर विविध स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे विनाकारण एखाद्या व्यक्तीवर त्या बाळाचं पोषकत्व लादलं जाऊ शकतं का? हा कोर्टाचा निर्णय एखाद्या व्यक्तीवर अन्याय करणारा आहे का? तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि अशाच घटना ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी पाहत रहा गुन्हेगारी विश्व. आणि तसेच आमच्या चॅनेललाही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.